इंस्टाग्रामवर एक दिवस आरवला सईची प्रोफाईल दिसली. साधे फोटो, पण कॅप्शन खूप मनाला भिडणारे. त्याने एक साधा मेसेज केला, हाय, तुझे थॉट्स खूप छान आहेत. सईने रिप्लाय दिला, थँक्स. हळूहळू रोज बोलणं सुरू झालं. गुड मॉर्निंग, गुड नाईट पासून ते स्वप्न, भीती, आयुष्य सगळं एकमेकांशी शेअर करायला लागले. दोघांनी कधी एकमेकांना पाहिलं नव्हतं, पण तरीही मनाने खूप जवळ आले होते. एक दिवस आरव म्हणाला, आपण भेटूया का? सई थोडी शांत झाली. आत्ता नाही, योग्य वेळ येईल तेव्हा नक्की. आणि अचानक एक दिवस सईचे मेसेज येणं बंद झालं. आरवने खूप प्रयत्न केले, पण काहीच संपर्क झाला नाही. 5 वर्षांनी एका पुस्तक प्रदर्शनात आरव फिरत होता. अचानक त्याच्या नजरेसमोर एक पुस्तक आलं. लेखकाचं नाव होतं सई देशमुख. त्याने लगेच पुस्तक उघडलं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, ज्याने मला पुन्हा जगायला शिकवलं त्या आरवसाठी. आरवच्या डोळ्यात पाणी आलं. तो मागे वळला आणि तिथेच सई उभी होती. दोघं काही क्षण शांत. आरव हळूच म्हणाला, इतक्या वर्षांनी. सई हसली. स्वतःला शोधायला वेळ लागला, पण तुझं प्रेम कधी हरवलं नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच ते समोरासमोर भेटले, पण त्यांचं प्रेम आधीपासूनच पूर्ण होतं.